आता जसं आपण हँडपंप लावून घेतो, तर हँडपंपसाठी आपण हँडल मारतो, तर हा खटका आणि हँडपंप हे आपले उपास्य नाही आहेत. परंतु या कृतीशिवाय ती उपास्य वस्तू नाही मिळू शकत, वांछित वस्तू नाही मिळू शकत, पाणी नाही मिळू शकत. तर ही पूजा नाही करत होतो आपण तर ते साधन मिळवलं आहे ज्यातून ते पाणी मिळेल. तर हा जो मंत्र आहे ओमचा आणि दुसरे 2 सांकेतिक आहेत, ही काही आपण पूजा नाही करत आहोत. आपण आपल्याला इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी ते साधन मिळवले आहे. ही साधना आहे. तर ही साधना आहे त्या परमअक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी. जसा सतनामाचा 2 अक्षराचा मंत्र आहे, एक ओम आणि एक तत्. जसे आदरणीय नानक साहेबांची जन्मसाखी मध्ये आत समुद्राच्या साखीत हे प्रमाण आहे त्या 2 अक्षरी मंत्रांचं. दास आता बोलून नाही सांगणार. तर या दोन्ही मंत्रांचा जप केला जातो श्वास उच्छ्वासाने. जसं आपल्याला पाणी काढायचं आहे, पाणी, तर त्यासाठी हँडपंप लावणार, तर आधी कुदळ मारणार, माती बाहेर फेकणार, कुदळ मारणार, माती बाहेर काढून मग बाहेर काढणार आणि पाईप खाली सोडून देऊ. हे काम आहे समजा सतनामाचं. 2 अक्षरांचा उच्चार होईल श्वास उच्छ्वासाने. आता हे सतनाम या उच्चाराने आपलं काम केलं, पाण्यापर्यंत पोहोचवलं, पण बाहेर पाणी नाही प्राप्त झालं. त्यासाठी अजून एक आयटम लावावा लागतो, हँडपंप. वरती मशीन म्हणतात त्याला, आणि मग त्याची पूजा करायची आहे. त्यालाही असंच हलवायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तेव्हा मग ते पाणी येतं. तर असंही केवळ सतनाम प्राप्तीनेही मोक्ष नाही, सारनाम नाही मिळालं, ते पाणी नाही मिळत ना. सारनाम समजा ते हँडपंपचं वरचं मशीन आहे, तर ही मशीन त्याच वेळी लावली तर यश देईल जेव्हा तो पाईप पूर्ण पाण्यापर्यंत पोहोचलेला असेल. मध्येच जर कोणी म्हटलं हँडपंप लावा, मशीन फिट करा, तर मिस्त्री ते कधीच करणार नाही. तर हा दास तुम्हाला ही सर्व व्यवस्था सांगतो आहे, तर आपण करायची आहे, मजुरी करायची आहे. आणि जेव्हा सारनामाची वेळ येईल, आपला पाईप पोचलेला असेल, पाणी असेल आसपास, तर हँडपंप म्हणजे सारनाम आपल्याला दिलं जाईल. तर अशा प्रकारे आहे ओम, त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा ओम तत्सत या 3 मंत्रांचा जप. ओम हा ब्रह्मचा आहे, तत् अक्षर पुरुषाचा आहे, त्याला परब्रह्मही म्हणतात. आणि सत हा परमअक्षर ब्रह्मचा आहे, याला पारब्रह्मही म्हणतात. पारब्रह्म, एक परब्रह्म, एक पारब्रह्म. ब्रह्म तर हा क्षरपुरुष आहे, हा काळ भगवान, 21 ब्रह्मांडांचा स्वामी. अक्षर पुरुष याला परब्रह्म म्हणतात, ब्रह्मचा पुढचा भगवान, पर म्हणजे दुसरा. आणि याच्यावर पारब्रह्म, पारब्रह्म म्हणजे सर्वांच्या पलीकडचा, सर्वांपेक्षा श्रेष्ठ तो पारब्रह्म असतो. जसं समजा तुम्ही संतांच्या वाणीमध्ये पारब्रह्म शब्द ऐकता, तो परब्रह्मसाठी नाहीये, तो पारब्रह्म म्हणजे त्या सत्य पुरुषाकडे संकेत आहे, परमअक्षर ब्रह्मकडे संकेत आहे. तर जसा तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे, ओम तत्सत. तर अशा प्रकारे आपण त्या परमात्म्याला प्राप्त करू. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.